नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तामिळनाडू मधल्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा कोर्टानं दिलेली आहे आणि एका खून खटल्यामध्ये. देशभरातली ही पहिलीच अशी घटना असेल की पोलिसांना फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. या अगोदर आपण पाहिलं की आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. पोलीस म्हटलं की पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. आपल्याकडे आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये किती पोलिसांना वाचवलं गेलेलं आहे. पोलिसांनी काही जरी केलं तरी त्या पोलिसांवरती कारवाई होत नाही, त्याला शिक्षा होत नाही, हे आपण देवाभाऊच्या सरकारमध्ये पाहिलेलं आहे. आता असेच भयानक घटना ह्या वारंवार आपल्या देशभर घडतात, महाराष्ट्रामध्ये घडत असतात आणि त्याला कारवाई ही काही केली जात नाही. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की पोलिसांना पाठीशी घातलं जातं आणि असंच तामिळनाडूतल्या प्रकरणामध्ये सुद्धा झालं होतं की पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, परंतु तिथं जो जनतेचा उद्रेक झाला आणि त्यामुळं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा झालेली आहे. तर हे प्रकरण नेमकं काय, कसं झालंय, कुठल्या जिल्ह्यातलं, कुठल्या तालुक्यातलं, किती साली झालंय, हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, ही घटना आहे तामिळनाडू मधली, म्हणजे चेन्नई. आता देशभर पोलिसांच्या अन्याय अत्याचारात अनेक माणसं मृत्युमुखी पडतात, परंतु त्या पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम हे त्या राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राजकारणी करत असतात. आपण पाहिलेलं आहे. जे पोलिस चाटुगिरी करतात, लाचारी करतात, पुढाऱ्याच्या मागं फिरतात, पुढाऱ्यांना पैसे कमवून देण्यास मदत करतात, पुढाऱ्यांची सगळी प्रकरणं हाताळतात, कोणाला दम देणं, हाणणं, मारणं, ह्या सगळ्या म्हणजे गुंडासारखं. गुंड जसे पोचले जातात तसेच पोलीस सुद्धा पोचले जातात. आता आपण पाहिलं की महाराष्ट्र असेल, आता सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आपण उत्तम उदाहरण बघितलं की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद निवडायचे वेळ होती आणि यामध्ये महाविकास आघाडीचे 37 होते, भारतीय जनता पक्षाचे अवघे 27च होते. तरी देखील भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सगळ्या समित्या त्यांच्या ताब्यामध्ये गेल्या आणि ते बंडखोर कसे झाले. त्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांना सुद्धा पोलिसांनी मारहाण केली. 100-150 पोलिस त्या झेडपीच्या आवारात आले आणि त्यांनी कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला मदत केली, भारतीय जनता पक्षाचा तिथं अध्यक्ष केला, पालकमंत्र्याला सुद्धा झोडपून काढला. म्हणजे पोलीस प्रशासनानं जर काय मनात आणल्या काय गोष्टी तर ते कोणाच्या बाला सुद्धा घाबरत नाहीत. ही अनेक आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. पोलिसांमुळेच गुन्हेगारीकरण सर्वाधिक वाढलं गेलेलं आहे. अनेक संशोधनामधून हा विषय समोर आलेला आहे की पोलीस प्रशासन एखादा मोठा गुन्ह्यातला आरोपी सापडला तर त्याच्यावरती कारवाई करत नाही, परंतु एखादा गोरगरीब जर असेल तर त्याच्यावरती मात्र लगे कारवाई करतं, त्याला मारहाण करतं आणि त्याचा अशा पद्धतीनं मृत्यू सुद्धा पोलीस कोठडीत होतो. जसं की आपण पाहिलं की सोमनाथ सूर्यवंशी हा एक वडर समाजाचा युवक आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती गदा आली म्हणून तो आपला निषेध नोंदवायला गेला. पोलिसांनी तिथून त्याला पकडून न्याला, बेदम मारहाण केली आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला अक्षरशः. अशीच घटना बघा ही चेन्नई मधली 2020 साली एक गाजलेली घटना आहे. करोनाचा काळ होता, या काळामध्ये हे सगळं प्रकरण घडलं. आता सथानकुलम पोलीस कोठडीमध्ये, म्हणजे सतामकुलम म्हणून एक पोलीस हद्द आहे, पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणच्या पोलीस कोठडीमध्ये 2 तरुणांचा, 2 बापलेक म्हणजे मुलगा आणि बापाचा मृत्यू झाला. आता या मृत्यूमुळं कोर्टानं शिक्षा ठोठावलेली आहे. 9 पोलिसांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. आता कोर्टाचं म्हणणं आहे की हा खून अतिशय निर्गुण करण्यात आलेला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. आता हा निकाल कसा दिला बघा, संबंधित कलमाच्या अंतर्गत दोषी त्यांना धरलेला आहे. सत्तेचा दुरुपयोग त्याचा आता उदाहरण न्यायमूर्तीने स्पष्ट केलेला आहे.
बघा, ही घटना तुतीकोरीन जिल्ह्यातले कुलमशी संबंधित आहे. इथे राहणारा व्यापारी जी जयराम आणि त्याचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना 2020 साली म्हणजे 19 जून 2020 रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे त्या काळामध्ये लॉकडाऊन सुरू होतं आणि लॉकडाऊन सुरू असताना नियमाचं उल्लंघन केलं म्हणून त्याला त्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं. आता नियमाचं उल्लंघन म्हणजे लॉकडाऊनच्या त्या कार्यकाळामध्ये त्याला ताब्यात घेतलं. बघा, म्हणजे मोबाईलचे जे दुकान असतं ते जो कार्यकाळ असतो बंद करायचा दुकानाचा ते असताना सुद्धा त्यांनी बंद केलं नाही असा त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आला होता. आणि त्यानंतर त्या दोघांना पोलीस कोठडीमध्ये नेऊन रात्रभर अमानुष छळ केला त्यांचा आणि त्यांना बेदम मारहाण केली दोघांना. ते गंभीर जखमी झाले दोघंही. अति रक्तस्राव झाला. अति रक्तस्राव होऊन त्यांचा दोघांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. आता ही घटना देशभर ह्या विषयावरती आंदोलनं झाली होती. पोलीस कोठडीत होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला होता, जोर धरू लागला होता. आता या गोष्टीला जवळपास 5 ते 6 वर्ष झाली. म्हणजे करोना काळ बघा, 6 वर्ष झाली. 2020 साली करोनाच होता. 20 साली उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या कार्यकाळामध्ये. म्हणजे बरोबर 6 वर्ष झाली या घटनेला आणि 6 वर्षांनी त्या बापलेकाला न्याय मिळाला. आता हे कोर्टानं असं म्हटलेलं आहे की हा सगळा ही जी हत्या झाली पोलीस कोठडीमध्ये हा पोलिसांचा पूर्वनियोजित कट होता. ह्या गोष्टींची सीबीआय चौकशी झाली होती. म्हणजे सीबीआयची चौकशी लावली होती आणि सीबीआयची चौकशीमध्ये हे सगळं स्पष्ट झालं होतं की त्यांना मारहाण झाली आणि मारहाणीमध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांना मारहाण केली. आता यामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं त्यातलं बघा, पोलीस निरीक्षक त्या पोलीस स्टेशनचा श्रीधर, उपनिरीक्षक पी रघु गणेश, के बालकृष्ण ह्या दोघांचा समावेश आहे. तर त्याच्यासोबत जे असलेले हवालदार आहेत एस मुरुगन आणि ए समदुई, हवालदार एम मथुराज, एस दुराई आणि एक्स थॉमस फ्रान्सिस, एस वेल्लोमुथन असा यांचा समावेश आहे. आणि या लोकांना या प्रकरणामध्ये कोर्टानं फाशीची शिक्षा अक्षरशः ठोठावलेली आहे, फाशीची शिक्षा. आणि ह्या गोष्टीमुळे आता देशभर एकच खळबळ माजलेली आहे की बाबा पोलिसांबाबतीत आजपर्यंत तरी पोलिसांवरती अशा प्रकारे आजपर्यंत तरी ही अशी शिक्षा झाली नव्हती. परंतु ही पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की पोलिसांना 9 पोलिसांना अक्षरशः फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. एक 58 वर्षाचा व्यापारी आणि त्याचा मुलगा 31 वर्षाचा. जयराज हा व्यापारी आणि त्याचा मुलगा बेनिक्स या दोघांना पोलिसांनी पोलीस कोठडीत नेऊन बेदम मारहाण केली होती आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता ह्या पोलिसांना धडा शिकविण्यासाठी तामिळनाडूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती. इतर ठिकाणी सुद्धा ही सगळी आंदोलनं झाली होती. आता त्याला संध्याकाळी पोलिसांनी 7:30ला ताब्यात घेतला. रात्रभर म्हणजे त्याचं मोबाईलचं दुकान होतं, ते मोबाईल दुकान वेळेपेक्षा थोड्या वेळ जास्त चालू ठेवलं. आणि म्हणून पोलिसांची आरेरावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पोलीस कसं मारहाण करतात माहिती आहे सगळ्यांना. पोलिसांची दादागिरी कशी आहे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. म्हणजे हे जे सत्र आहे हे भयानक आहे. महाराष्ट्रातल्या सुद्धा पोलिसांना फाशीची शिक्षा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये होणार आहे. कोर्टानं सांगितलेलं आहे की गुन्हा दाखल करून घ्यायला, तरी सुद्धा त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल करून घेतला नाही. का तर ते महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचे नातेवाईक आहेत आणि देवेंद्र फडणवीसाच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणून केवळ आणि केवळ त्यांच्यावरती कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही. परंतु
आज सरकार महाविकास आघाडी यांचं आहे, भारतीय जनता पक्षाचं, उद्या सरकार बदलल्यानंतर काय? जे पोलीस असा अन्याय अत्याचार करतात त्या पोलिसांनी सुद्धा विचार केला का पाहिजे की आपल्याला वाचवणारे किती आहेत आणि किती दिवस वाचवतील. एक ना एक दिवस ज्याचा पापाचा गाडा भरलाय त्याचा पापाचा गाडा हा लवंडत असतो. तो कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये अडकला की त्याला सुट्टी नाही भेटत. हे अन्याय अत्याचार करणाऱ्या सगळ्या लोकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे करतो त्याची शिक्षा आपल्याला इथंच भेटते. वरती जाऊन जे माणसं म्हणतात किंवा वरती शिक्षा किंवा आजोबाने केलं म्हणजे नातवाला पेडायलाच येतं वगैरे वगैरे, हे असं नाही. आता हे असलं राहिलेलंच नाही की ज्यानं केलंय त्यालाच ते भोगावं लागतं. आणि बघा आता ज्या पोलिसांना फाशीची शिक्षा झाली त्यांची नोकरी तर गेलीच गेली, परंतु त्या फाशीच्या शिक्षेमुळं अतिशय ते व्यथित होऊन गेले असतील. म्हणजे हा भारतातला सगळ्यात पहिला म्हणायचं. आजपर्यंत पोलिसांना फाशीची शिक्षा कुठल्या प्रकरणामध्ये झाली नव्हती. जन्मठेपेपर्यंत झालेली होती, जन्मठेप झाली होती किंवा काय इतर झालं होतं, परंतु फाशीची शिक्षा पोलिसांना ही पहिल्यांदा झालेली आहे ती. आणि ती 9 पोलिसांना, म्हणजे पोलिसांनी जो कोर्टानं बरंच त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की बेकायदेशीर ताब्यात घेणं, कोर्टात हजर न करणं, पुरावे नष्ट करणं, कायद्याचा दुरुपयोग करणं, अधिकाराचा दुरुपयोग करणं, मारहाण करणं, म्हणजे कोर्टाची परमिशन नसताना बेदम मारहाण करणं, अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवलेलं आहे. आणि त्या पोलिसांना लवकरच फासावरती सुद्धा आता लटकवलं जाईल फाशीची शिक्षा म्हणल्यावरती. तर बघा हे सगळं पोलिसांनी सुद्धा जाणलं पाहिजे की बाबा उद्या आपल्यावरती सुद्धा अशी वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा याच्यातून काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.